माझं नाव गोपाळ केदार, श्री अनंत शंकर केदार यांचे आम्ही लहान भाऊ आहे आणि या मुलग्याचे राहणारे आहे. आमची मुलगी स्वाती अनंत केदार ग्रॅज्युएट मुलगी होती आणि ग्रॅज्युएट केल्यानंतर तिला ज्योती कॉलेजमध्ये जॉब होता आणि 4 डिसेंबर 2023ला त्यांचं लग्न झालं श्रीधर संधी मच्छे यांच्याशी. अरेंज मॅरेज आहे, त्यांना पसंत करून दिलेली आणि आम्हाला पण मुलगा पसंत आला म्हणून आम्ही लग्न करून दिलं होतं. आज 18 महिने झाले लग्न होऊन आणि मागच्या जानेवारीपासून त्यांनी सौदीला गेले होते. 3 महिने सौदीमध्ये राहिले. त्या 3 महिन्यामध्ये त्यांनी मुलीला कॉलिंग केलं नाही. 3 महिने पूर्ण त्यांनी कॉलिंग केलं नाही. आमच्या मुलीनं कॉल केल्यानंतर त्यांनी रिसिव्ह केले नाही आणि एकदा रिसिव्ह केले ते रागवले, फोन करू नको तू, मी कामात असतो म्हणून. त्यानंतर त्यांनी सौदीहून आले तेव्हा मुलगी इथं होती. त्यानंतर त्यांना टुचून बोलणार, तुला काही नाही, तुला नॉलेज नाही आहे, तू मला पसंत नव्हतीस, तर आमच्या घरच्यांनी केले म्हणून मी लग्न करून घेतलो. त्यानंतर गावंढळ आहे, तुला घरचं काम येत नाही, बाहेरचं काम येत नाही, असं म्हणून तुला टॉर्चर करणं, पावला टॉर्चर करत होते. त्यामुळे कंटाळून मुलगी माहेरी आली होती. माहेरी राहिली जवळजवळ 1.5 महिना. त्या 1.5 महिन्यात त्यानं हिनं कॉल केला तर त्यानं रिसिव्ह केला नाही आणि त्यानंतर 15 दिवसानंतर तो कॉल करत होता. म्हणून आमच्या मुलीनं पण रागाने उचलला नाही, मी जात नाही तिथे, मला तिथे किंमत देत नाही, मला काही येत नाही म्हणतात, मी गावंढळ आहे म्हणतात, मी पसंत नव्हती म्हणतात आणि असं म्हणून मुलगी जात नाही म्हटली. मग त्यांनी फोनवर ये म्हटले, मुलगीने जात नाही, स्पष्ट नकार दिला होता जात नाही म्हणून. त्यानंतर त्यांची आई, मुलाची आईने श्रीधर त्यांच्या म्हणजे मुलीच्या मामा मध्यस्थी झाला होता लग्नाला, त्याला घेऊन मुदग्याला आले होते आणि मिटिंग करून नाही याच्यापुढे करत नाही आणि व्यवस्थित ठेवतो म्हणून घेऊन आले. आणि आम्ही पण समजावून पाठवून दिलो संसारात हे नवरा बायकोमध्ये छोटी मोठी तक्रारी होत राहणार, तो व्यवस्थित संसार करून आम्ही प्रेमानं सांगून आमच्या मुलीला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं. त्यानंतर इथं येऊन त्यांनी